उमेदवारी जाहीर केली त्यामुळे यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाहीये। त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे। दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही, त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला। या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलंय। मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या पेशानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती। हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे, आंबेगावमध्ये झालेलं आहे, खेडमध्ये झालेलं आहे, भोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे। केवळ एक सभ्यता, राजकीय सभ्यता म्हणून अजाणसाठी जे थांबावं लागलं, या थांबण्याच्या पॉजमध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे। कारण त्यामुळे पावसाच्या रिपरिपमुळे मला पूर्ण त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी, याच्यामध्ये मागे एका बैलगाडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा घडला होता हा किस्सा खरं तर सांगायचा होता, परंतु लगेच अजाण सुरू झाली त्यामुळे मी थांबलो। हा किस्सा खाजगीत मी तुमच्याशी शेअर करतो, तुम्हाला त्याची खात्री पटेल आणि मी आपल्या समोर मी तुम्हाला ही सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील, जो उमेदवार देतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे। शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे। या संदर्भातली जी ही महाविकास आघाडीचा मी तेच सांगतोय की हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो 100% आम्हाला प्रत्येकाला मान्य। उमेदवारी तुम्ही जी आता घोषणा केली ही उमेदवारी नाही, ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून जी व्यक्त केली आणि या घटनेच्या नावाची जर चर्चा झाली तर उमेदवारी जर त्यांना डिक्लेअर झाली तर खासदार म्हणून मतदारसंघात 100% महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे। महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे 100% जो कोणी उमेदवार असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे। जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतील या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळेजण बांधील आहोत। त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही। मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीने सांगतो, आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजाण सुरू झाली, अजाण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक संकेत असतो, हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला होता तो उल्लेख कशासाठी झालाय हा सांगण्यासाठीचा जो विलंब आहे याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे। याच सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे, मी स्वतः अनेक ठिकाणी बोललेलो आहे आणि याची जाणीव मला कायम आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आम्ही याच सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत, त्यामुळे मला ही खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊंसारखा कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत आहे याची मला कल्पना आहे। जी गोष्ट आहे खरं तर आजच्या पावसामुळे हे संपूर्ण जर भाषण आहे, पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे, कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता। परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यातल्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता आणि केवळ मी वारंवार जबाबदारीनं सांगतो मध्ये जो एक पॉज गेला, अजाण सुरू असल्यामुळे जो एक पॉज गेला यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेलाय। आम्ही डेफिनेटली यामधला हा विषय सॉल्व्ह करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।